हरियाणा निवडणुकीत सध्या भाजप 38 जागांचं आघाडीवर आहे। बहुमतापासून आता भाजप फक्त 6 जागा दूर आहे। यापूर्वी जे कौल हाती आले होते त्यानुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला होता, पण आता परत एकदा राजकीय गणितही बदलताना दिसतात। आकडेवारी बदलते हरियाणात आणि भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येतोय 38 जागांसह। मात्र हरियाणामध्ये आपण पाहिलं काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर अद्यापही आहे। म्हणजे भाजपला बहुमतापासून भाजप 6 जागा दूर आहे या ठिकाणी, तर काँग्रेस 8 जागा दूर आहे। हरियाणामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या काटेकी टक्कर पाहायला मिळते। काँग्रेस 36 आणि भाजप 38 जागांवर आघाडीवर। 89 जागा आहेत हरियाणा विधानसभेत। 46 हा मॅजिक फिगर आहे बहुमतासाठी आणि त्यात काँग्रेस 36 आणि भाजप 38 जागांसह आघाडीवर आहे। 2 जागांचा फरक आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये। 2 जागांसह भाजप सध्या पुढे आहे। जेजेपीला एक सुद्धा जागा अजून मिळू शकली नाहीये। भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून हरियाणात सध्या तरी पुढे येतोय जे काल हाती येत आहेत त्यानुसार। तर हरियाणात चौटाला कुटुंबाला देखील मोठा धक्का बसताना दिसतोय। हरियाणात भाजप 38 जागांसह फक्त 6 जागा आता बहुमतापासून दूर आहे। तर काँग्रेस 36 आणि भाजप 38 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। निवडणूक आयोगाची जी आकडेवारी आहे त्यानुसार आपण हा आकडा पाहतोय की काँग्रेस 36 आणि भाजप 38 जागांवर आघाडीवर। हरियाणामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर। तर पुन्हा एकदा आपण ही आकडेवारी पाहूयात तर भाजप या ठिकाणी 38 जागांवर, काँग्रेस 36 जागांवर इथे आघाडीवर आहे। तर इतरांना 5 जागा। 79 जागांचे कल आतापर्यंत हाती, त्यामध्ये काँग्रेसनं या ठिकाणी 36 जागांवर तर भाजपनं मुसंडी मारत आता ते बहुमतापासून फक्त 6 जागा दूर आहे। जननायक जनता पार्टीला एक सुद्धा जागा मिळवण्यात यश आलेलं नाहीये। 0 जागा आहेत। अजूनही खातं सुद्धा जेजेपीला उघडता आलं नाहीये। तर हरियाणात भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे सध्या तरी। हरियाणात भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळते। काँग्रेस बहुमतापासून 8 जागा दूर आहे तर भाजप 38 जागांसह सध्या पुढे आहे। हरियाणात काँग्रेस आणि भाजपमध्ये अवघ्या काही जागांचा आता फरक आहे। भाजप 38 जागांसह आता आघाडीवर आहे। हे पक्षीय बलाबल आहे हरियाणातलं सध्याच्या जे कौल हाती येत आहेत त्यानुसार। भाजप 38, काँग्रेस 36, 2 जागांचा फरक फक्त। जेजेपी 0 आणि इतर 5। तर हरियाणामध्ये आपण पाहतो काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर। काँग्रेस बहुमतापासून मॅजिक फिगर आहे 46 आणि त्यामुळे काँग्रेस बहुमतापासून फक्त 10 जागा दूर आहे तर भाजप देखील या ठिकाणी 8 जागा दूर आहे। श्रीनगरमधून काँग्रेस आणि एनसी पैकी 8 पैकी 7 जागांवर सध्या आघाडीवर आहेत। जम्मू काश्मीरमधला निकाल स्पष्ट होताना या ठिकाणी दिसत आहे। एनसी आणि काँग्रेस या ठिकाणी 48 जागांवर आघाडीवर। भाजप 23, पीडीपी 3